आज आपण मिसळ पाव बनवणार आहोत. तर आता आपण उसळ शिजवून घेऊया. मी मटकी घेतलेली आहे. त्याच्यात पाणी, थोडीशी हळद. नंतर आता फोडणीची तयारी. कढीपत्ता, तेल, अद्रक लसूणची पेस्ट छानपैकी फोडणी हलवून घ्यायची. त्याच्यानंतर बारीक केलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि खोबरं कांद्याचं वाटण टाकलेलं आहे. मिसळ मसाला, लाल तिखट, धना पावडर आणि आपण उकडून घेतलेली किंवा शिजवलेली उसळ आणि त्याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता आपली मस्त छान मिसळ तयार झालेली आहे. धन्यवाद.